विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असणारी बारामतीतील शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव अभिगुरु अकॅडमी। JEE नीट MHT CET या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सक्षम पर्याय अभिगुरु अकॅडमी घेऊन आली आहेत। मोफत ब्रिज कोर्स, 11वी व 12वी इंटिग्रेटेड बॅच। अकॅडमीची वैशिष्ट्ये: 11वी 12वी कॉलेजची सोय, 8वी 9वी 10वी फाउंडेशन बॅचची सोय, प्रशस्त हॉस्टेल आणि मेसची सोय, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, सुसज्ज अभ्यासिका, सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत। अकॅडमी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध। क्रॉप सायन्स आणि IT विषयांची सोय। आपल्या इंजिनियर आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला साथ देऊयात अभिगुरु अकॅडमी सोबत। आमचा संपर्क 7722 000009 83 90 00 26 37। पत्ता हॉटेल अभिमन्यू कॉर्नर, अभिमन्यू स्काय बिल्डिंग, विद्या प्रतिष्ठान कॉलेज शेजारी, MIDC बारामती। हा बाबा, आवरलं का पोरी? हा 2 मिनिटं। उठा बाबा। काय या पोरी औषध दे ना। औषध देते आता ही दुपारनं परत घ्या, आता ही प्या। काय ग पोरे, मी तुझं करायला पाहिजे तर तू माझंच करते। तुझ्या आईची इच्छा होती का? तू एवढी सगळी कमवत कमवत मोठी झाली, शिकली, 95% तुला मार्क पडले। फार मोठे अधिकारी तुला करायचं होतं ग आईला। असं वाटतं तू हे औषध देते ना, औषध घेऊन जेव द्यावं वाटतं, आता नको वाटतंय मला सगळ्यात। पण तुझ्याकडे बघितलं नाही, कालो होतं ग माझ्या तर हृदयाचा। बाबा तुम्ही नका नाव रडू, तुम्ही रडल्यावर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं बरं? तुम्हीच माझी आई, तुम्हीच माझं सर्वस्व आहे। बरं बाबा, जाते मी आता। कुठं? आपल्या बाजीनाना सरपंच आहेत, त्यांच्यात खुरपायला चालली। आता शुक्रवारी 8 दिवसाचा पगार होईल, मग चांगल्या दवाखान्यात जाऊ आपण। अगं पोरी, माझ्या दवाखान्याचं राहू दे तिकडं, तुझं एवढे चांगले मार्क आहेत, कुठल्या तरी शाळेत ऍडमिशन घे आणि चांगली शिक ग पोरी। अधिकारी बनवायचंय तुला, मला अधिकारी, तुझ्या आईची तेवढीच इच्छा आहे। बरं जाते मी आता रानात, जेवण करून ठेवलंय, जेवून घ्या, गोळ्या खावा, बाया आल्यात। हा हॅलो, हा ताई, अहो रात्री लय पाऊस झाल्यामुळं काय खुरपं काही चाला नाही। हो हा, उद्या बघू वापस आला तर। का ग सोना? बायका नाही तो आले काकी आज? नाही ग, ती काय तिचा आताच फोन केला बायकांना, रात्री लय पाऊस झाल्यामुळं लय भिजलंय ना, त्याच्यामुळे का तो वापसा येऊस तर काय खुरपायला येणार नाही बघ। मग आज नाही वे हो काय काम? आता काम तसं आहे बरं का, गहू हे चाळायच्यात, पण आज नको, आज मला जरा काम आहे। बारामतीला दीदीचं ॲडमिशन घेतलंय ना, तिथं जायचंय तिला सोडवायला। होय ग सोना, तुला बी चांगलं 10वीला मार्क पडले, तर तू कुठे घेणार आहे ॲडमिशन? मी इथंच घेणार आहे, सांगवी ते आर्टला। का ग आर्टनी? तुला तर 95% पडल्यात। 95% आहेत मार्क, पण पैसे बी तसं लागतात की चांगलं काम केल्याशिवाय तरी पर्याय आहे का मला? घरातलं सगळं माझ्यावरच आहे। हा ग सोना, तुझ्यासारखी पोरगी सगळ्यांना असावं, तुझा अभिमान वाटतो अगं मला लय। तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बघ। बरं ऐका की काकी, आज पगार भेटेल का मला? हा भेटेल की, देते भैयाकडे लावून। बरं बरं चालतंय, येते मग मी। येऊ द्याच्याला। हो हो। गुलाबी साड़ी जो मैंने देखी, दीवाना मैं बन गया। हा गुलाबी साडी नाही, गुलाबी आखे। अगं असू दे, आखे नाही तर काय, साडी तर आहे ना गुलाबी, त्याच्यामुळे मी बी कसा गुलाबी झालोय बघ की। कुठे गेलती तू इकडं? अहो रानात बघायला गेलते, रात्री किती पाऊस झालाय ना। हो चांगला झाला पाऊस। तीच म्हणलं रानात जाऊन बायांना फोन लावला, खुरपायलाच जमायचं नाही बघा। मग तीच तुला मी सांगणार होतो, बाया काय आज बोलवू नको, मोकळ्यात दिवस वाया हा जाते। तीच काय, त्यांनाच फोन करून आले बायांनाच आता। आणि तुला जाताना म्हणलं होतं का नाही, मोटर चालू करून जा, चारीला पाणी सोडून दिले, पाणी ठेवून काय करते विहिरीत? अहो मी बी गडबडीत गेली, म्हणलं बाया आल्या तर त्यांना परत हेल्पटा व्हायचा बिनकामाचा। बरं जाऊ दे, दीदीचं तुझं उरकलंय का सगळं? हा उरकलंय की। मग तिला येऊ घालवून पडतीशी। होय हो, दीदीवर आठवलं मला, ती सोना नाही आपल्या गावातली, बरोबर नानाची पोरगी। रामानाची। हा हा
तिला आहे ना 10वीला चांगले टक्के पडल्यात बघा. आता काय तू मला ही सांगते का बॅनर की बनवून मी गावात लावलाय. मग ते पुरीचं बी चांगल्या शाळेत ऍडमिशन झालं पाहिजे का नाही बरं? होय की अगं मला बी वाटतंय की व्हावं तिचं चांगल्या शाळेत ऍडमिशन. पण आता पण ह्या- तिची परिस्थितीमुळे हो बरोबर आहे की परिस्थिती नाही पण मी तरी एकटा काय करणार आहे. तू सांग पोराचं ऍडमिशन आहे पुरीचं आहे कुणाकुणाचे पैसे पण भरा. आपलं तसंच लोकांचं बघा की तुमचं मित्र विचारून कोणी मदत केली तर. काय आता मस्त मला वाटतंय बरं का पोरगीला का चांगले अधिकारीच होईल बरं. हा ना आपल्या लेकरासारखंच लेकरू एखाद्या गरीबाला मदत केलेलं चांगलंच आहे घेऊ. काय त्या लेकराची आय बी लवकरच गेली या. बाप बी सारखा आजारी असतो पुरगी का आलती सकाळीच इचराय काकी काय काम आहे का म्हणून राहणार. आज बी आलती होय. मग काय तर हाय शपथ बघ लेकरू काय आहे. अरे पोरगी वडिलांचा आवारती या घरातला स्वयंपाक पाणी भांडी कुंडी धुणं सगळं करून रानात दुसऱ्याच्या काम करतोय आणि एवढं करून सुद्धा प्रिया तुला टक्केवारी 95% पडल्यात. लय हुशार आहे पुरगी ती मला म्हणून तर तिचं ऍडमिशन चांगल्या शाळेत झालंच पाहिजे. तुम्ही बोला बघा सरपंच आहे तुम्ही गावातल्या लोकांना तुमच्या मित्रांना सांगा जरा मदत करा म्हणून थोडी. नाही बघतो आपल्या आता. लेकरासारखंच लेकरू आहे ती बी. गणा पक्का काय म्हणते ते बघतो त्यांना बी भेटतो. खरंच कष्टाळू लेकरू लागा मला तर लका माझ्या पोटी असल्यानं जन्म घ्याय पाहिजे होता. खायला का खरंच असू दे जा लवकर घरी जा नाही तर बस वस्ती गुलाट हाणत नुसत्या. हा मी गुलाटाच हाणते. अगं तसं नाही असंच म्हणलं मी चेष्टनी मज्जे ना जा. हा? मज्जा कशाची मज्जा. होय रामले इथं मोबाईल बघत बसला गॅरेजला का गेला नाही? अरे गाणं काल पाऊस झाला नाही भरपूर गॅरेज पुढं पाणी साठलंय सगळं. अरे मग तीच की म्हणतोय पाणी काय आमचा बाप काढून द्यायचा का? मग तू इथं बसलाय का मला सांगतो या? म्हणजे तू काय माझा माला झाला काय? होय रे अरे तसं नाही लागा मला म्हणायचं दोघं जाऊ पाणी काढू. दोघं जाऊ म्हणजे आणि उद्या मी मेल्यावर का गॅरेज बंद करशील काय? लगा असलं अभद्र कार बोलत असतं तू. अभद्र काय बोलत असतो मग का तू माझी वाट बघत बसतोय तुला लाज वाटाय पाहिजे ना. नाही बरोबर आहे आमचा जीव तुमच्यापाशी तुमचा जीव खेटरापाशी असलं काम बरं झालं. की कामासाठी आम्ही बरं आठवत तुम्हाला हा जेव्हा जाताना कधी आठवण काढतो का माझी? बरं ती जाऊन दे किसना रील बघ कसली बनवली लोई गाजली या. कालच बघितली मी त्याला कमेंट बघितल्या का काय आली ती? अरे बघ की काय म्हणलं हे नुसतंच बुज घालून मला असतं या. अरे त्या वहिनींचा लुक चांगला आहे त्या वहिनींमुळे किसने फेमस झाला या. आणि त्याची शेजारी बुज घालून असते. नाचते की होय रे आमल्या आयला आपण दोघं सुद्धा फेमस होईल बरं का. आपण बनवायच्या का रील्स? व्हायला माझ्या डोक्याचं झालं नाही लागा. हा ना हो फक्त काय करावं लागेल माहितीये का आपल्याला की हे बघ रील्स व्हायरल करायचे असतील ना तर एकतर पोरगी तरी आपल्या बरोबर पाहिजे नाहीतर एखादी बाई तरी आपल्या बरोबर पाहिजे. बाईची काय गरज आहे आपण दोघंच बनवू की. आपण दोघं होणार नाही. आपण काय करू माहितीये का एक काम कर तू साडी नेस तू माझी हिरोईन हो मी तुझा हिरो लोकांना काय कळतंय तेव्हा. अरे गणाला काय बोलतोय रील बरं तर चालेल का? का अरे एक नंबर चालेल. अरे उलट तू साडी नेस दिसतो बी बायगतच. होय का? मिशात काढायची फक्त कार्यक्रमच ओके लय जोरात चालेल. नाही असं कर की सगळंच बनवून डायरेक्ट मला ह्याच्याच उभा करणं टोल नाक्यावर उभा करणं मग तू समाधान वाटेल. आईला का बोलला तू? बाजी ना चल ना काय चाललंय लगानं? काय विशेष काय नाही निघालो जरा गॅरेजवर आहो सगळा पार तळ साठलंय की कालच्या पावसानं. पाहुणे किती झाले पाणी? पाऊस लय झालाय काल बरा झाला पण आणि बरं झालं पाऊस झाला ते. योग्य वेळेत पाऊस झाला. मग काय हा. काय तावत होतो वय. आज बी पाऊस होईल बरं. बरं कुठं काय होता सकाळपासून? आता आपली रामवानाची सोना नाही वे हा तिचं आता तिला टक्केवारी काय पडली दहावी. ना पोरगी लय हुशार आहे हा ती गणा. लय लय हुशार आहे लय या. हुशार. लय टॅलेंटेड पोरगी होती. बर का आपल्या अख्ख्या गावात 95% पहिल्यांदाच पडले ती. तेवढं आहे पण एखाद्यात नशीब खराब राव त्या पुरीला मार्क एवढी पाडल्यात पण घरची परिस्थिती बहिणी तिची कशी बिकट आहे ती. ती काय म्हणतातच की नाना जिथं दात आहेत तिथं चण नाहीत आणि जिथं चण आहेत तिथं दात नाहीत. हाय की पण आता आपण काहीतरी विचार केला पाहिजे ना त्या गोष्टी. आपण आता काय विचार करणार नाना आपण? काय विचार म्हणजे तिच्या पुढच्या शिक्षणाचं बघितलं पाहिजे आपण. मग बघा की बघितलंय आता मी काय केलंय अभिगिरो अकॅडमी इकडे हा बारामतीची हा त्या सरांशी बोलणं बी झालंय माझं. बर हा त्या पुरीला तिथंच ऍडमिशन घेऊ आपण. तुमचं सगळं बरोबर आहे पण फी अहो पण नाना पैसे लागतात. पैसे लागू दे की मग आपण कशासाठी आपण आता अहो ना आम्ही आज खाल्लं तर उद्या खायला ह्याची आमची पंचायत आणि आपण अहो नाना गॅरेजला गाडी आज येते तर 4 दिवसांनी येणार. गणा अमोल काय करावं लागेल याव का गावातल्या एवढ्या होतकरू पुरीला जर सहकार्य करायचं म्हणलं ना याव का थोडं थोडं सोसावं लागणार आहे तुम्हाला बी.
नाही हो का की मदत कराय आपण कुठंच कमी पडणार नाही, बरोबर आहे का नाही? पण तर किती किती करावं लागेल? तुम्हाला काय होतंय तुमच्याच्यानं तेवढं करा. आणि काय ते आपल्या गावातली आहे ती, मी तर ज्यादाच हाताभाऊ चालणार. मी काय म्हणतो नाना, वर्गणीच करायची का गावात? गावात सगळी नाहीत वर्गणी देणार बाबांनो, आपल्याला काय थोड्या मोजक्या लोकांनाच करावं लागेल ही आपल्याला. नाही गाना, पण पोरगी गरीबाची बरं का, शिकून काहीतरी होईल, तेच तिचं मला- सुरळीत लागल. काय झालं ऐका की, का आजचाच विषय सकाळचा, ते आज एवढा आता काल पाऊस झाला का नाही तरी व पोरगी लगे खुरपाय आलती आज सुद्धा. खुरपायला म्हणजे त्या पोरीला परिस्थितीची जाण आहे. खरंच अहो तिचं वडील आजारी असतात, पोरगी सगळं घरचं हँडल करते या. मग आलं लक्षात? लय अहो, मला तर असं वाटतंय की पोरीसाठी आपण काहीतरी करू. आपण ह्याव का गावातलं म्हणजे चांगली चांगली लोक आहेत का नाही, एवढं जर सहकार्य केलं ना तर तुम्हाला सांगतो आपल्याला खरंच भगवंत आपल्याला म्हणून खरंच नाही माणसं आहे. नाही भगवंत करलच. अहो दानपेटीत रुपये टाकण्यापेक्षा हा. त्या पुरी शिक्षणाला गेल्याला कधी बी चांगलं. आणि मी पक्याला सांगतो की स्नेह आपण सगळे मिळून बघू ना. हो, नाना. हा? आणि खरंच बरं पक्का ना किसण्या कुठं दिसली नाही ते आज सकाळपासून. कुठे म्हणजे पक्के गेला की स्नेहाला घेऊन राहणार, पाणी साठलंय सगळं राहणार. आता साऱ्यात नाही, नाही हा. पाणी काढाय, साऱ्यात बरं, नाही बरं. पाणी काढाय. चालतंय का आता किसनच्या ह्यानं काय होईल नाही होईल ते असू द्या. पक्का तुम्ही आहे, अमोल तू आहे, आणि मला वाटतं खुंडर मदत करेल आपल्या गावातलं चांगलं कोण आहे? अहो, चेअरमन चेअरमन कुठे या? चेअरमन बाहेर गेले गावाला. ऍडमिशन गेलं का जायचंय? उद्या सकाळच जाऊ, पोरीलाच घेऊन जाऊ आणि बघू तिचं चालते, तुम्ही बघा त्या घरच्यांना बोला, बाकीचं बघतो मग मी पण पैशाचं. जरा. हा ना ना करू आम्ही, हाय सगळी करू. चला सगळे मदत करू नाना. चला ओके. सोना, हे सोना, सोना आहे का? का हो नाना, तुमच्याकडेच येत होती की मी आता. अगं कामाचं राहून दे मरून तिकडं. आपल्याला बारामतीला जायचंय तुझ्या ऍडमिशनसाठी. बारामतीची अभिगुरु अकॅडमी आहे की नाही, त्या सरांशी माझं बोलणं बी झालंय. अहो नाना, ऍडमिशन घ्यायला आहे का माझी परिस्थिती तशी? अगं ती नको तू टेन्शन घेऊ, सरपंच कधी कामी यायचा. तुझं आजच्या आज ऍडमिशन करायचंय बारामतीला आपल्याला, काही असू दे. तू काय कर, रामवान्नाचं तुझं उरक, म्हणजे आपण बारामतीला जाऊ. लय उपकार होतील नाना तुमचं. अगं हात घे खाली, ह्यात कसला आल्या तर उपकार, उलट ही संधी मिळते मला. ह्या संधीचं ना मी सोनं करून दाखवील नाना. अगं तू जर शिकली चांगली तर गावात डॉक्टर होशील, डॉक्टर होऊन गावात दवाखाना टाकू शकशील. मी डॉक्टर होऊन आपल्या गावाची सेवा करील नाना. तू आता काय कर, आवर पडदिशी मी आलो माघारी. रामवान्नाला बी सांग झोपलाय का ते. हा झोपलेत. काय आता करते, बरं असू दे, त्याला उठव आणि मग जाऊन येऊ आपण. बर बर आवरते मी. आवर पडदिशी. येऊ का सोना? हो. ना ना हेच का हो? हीच की. एवढं मोठं नाव दिसत नाही तुला. दिसलं का का पोरी? हे बघ. दिसलंय काका, चला आतमध्ये. नाही तो गोळ्या औषधाचा टाइम व्हायचा. चल चल. नमस्कार. नमस्ते. बोला काय म्हणता? काय नाही, या मुलीचं ऍडमिशन आहे. बर काय सर चहा पाणी वगैरे घेतलं? हो, चहा वगैरे घेतला. बरं ही विद्यार्थी नाही का? हो बरं काय नाव आहे तुझं? सर माझं नाव सोनाली रामदास जाधव. बरं मार्क वगैरे किती पडले आता? सर आता 10वीला मला 95.60% पडले. बरं आता 10वीची परीक्षा दिली ना? बरं त्याला ऍडमिशनचा विषय आहे का? झालंय की ते काका सरांशी बोलणं झालंय आमचं. बरं ठीक हा आहे. ती कधी कुठं गेले ते? ते येतील 1-2 मिनिटातच येतील ते. बरं हा, येऊ दे. तोपर्यंत काय करा, हे आपल्या अकॅडमीची माहिती आहे व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अकॅडमी कशी आहे काय ते. तुला येतं का वाचायला? मोहरदी मोठा तू शिकलाय लय. हे गावची आब्रू घालवू नका, यासाठी म्हणतो तू ह्यांदा संघ घेऊ नका म्हणून. नाही पण गुरा मागचा पण लय पुढचं बोलतोय. पोपटं. अरे माझ्या जरशा पण वाचतात माहिती का? काय झालं? शिक्षण फार महत्वाचं असतं. हा शिक्षण तीच त्यांनी घेतलं नाही. नाही कोणच काय नाही. आता आम्ही अडाणी माणसं आहे, आम्हाला काय होतं सर माहितीये का, एक गुराकडा असतो, एक मेंढराकडा असतो, बरं आणि एक असाच गावात लोळत असतो. गाव सांभाळत असतो मी. माझं किसनराव नाव आहे. छान माझी बीएससी ऍग्री झाली. बरं उत्तम घे. सर आले. नमस्ते नमस्ते. चहा पाणी वगैरे काय झालं. घेतलंय?
काय काढलं सरपंच का माझ्याकडे? काय काल झाला आपला विषय? बर ही मुलगी का? ही मुलगी. काय शिकायचं? सर आता 10वी माझी कंप्लीट झाली तर मला 11वीला ऍडमिशन घ्यायचं आहे. किती टक्के मार्क पडले? सर 95.7% मार्क आहेत मला आता. बेस्ट. बर काय झालंय सर, लय गरीब परिस्थिती आहे बर आणि दुर्दैव म्हणजे असं आहे इतकं म्हणजे तिच्या जन्माच्या वेळेस तिची आई वारली हो सर, आणि वडील पण आजारी असतात आणि काय तिच्यावर सगळा लोडच आहे. बिचारी सर खुरपून म्हणजे खुरपाई सुद्धा जाती आणि तसा अभ्यास केलाय तिनं. आणि आमचं एक मत आहे, आम्ही काय केलंय गावकऱ्यांना मिळून आम्ही सगळ्यांना पैसे थोडं गोळा केलेत आणि आता ह्या लेकराचं ऍडमिशन म्हणलं आम्ही इथंच घ्यायचं. फक्त काय आमची एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही काहीतरी डिस्काउंट देऊन एवढं आमच्या बाळाचं ऍडमिशन इथं करावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. जे पैसे तुम्ही गावकऱ्यांनी म्हणून गोळा केल्यात का नाही ते तिच्या अकाउंटला टाका. का मग ऍडमिशनचं काय करायचं? ऍडमिशन मी घेतो मी काय म्हणजे? मी तिचं आहे ना 2 वर्षाचा राहण्याचा शाळेचा दप्तर पुस्तक वह्या सगळा खर्च करतो. काय बोलताय? ती मुलगी जर गरीब आहे ना आणि तिला चांगली टक्केवारी आहे ना तर सगळा मी खर्च करतो, मला काही अडचण नाही. अहो सर हे वडील आहेत त्या मुलीचं, लय गरीब परिस्थिती हो त्यांची. लय माझ्यावर उपकार केले साहेब तुम्ही, लय माझ्या आयुष्याचं सोनं केलं. तुमचं उपकार मी कधी नाही. माझं मी कर्तव्य केलंय. काय नाही काय झालंय सर माहिती का, त्यांच्या बायकोची अशी इच्छा होती की त्यांच्या मुलीला खूप शिकवून आहे ना मोठे अधिकारी करायचे, आणि त्यांचं हे स्वप्न ना साकार होताना दिसतंय त्यांना. 100% करूया थोडं भावनिक. पण 12वी नंतर पण तिचा जे काय खर्च असेल ते आपली करायची तयारी आहे. वा 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 लय सर समाधान झालं. नाही काय अडचण. माझ्या बांधकाम व्यवसायामध्ये अभिमन्यू ग्रुपच्या नावाने माझा व्यवसाय आहे, पण त्यातून पण मी मला मिळणाऱ्या प्रॉफिट मधून मी 10% लोकांना डोनेट करतो, फक्त कुठे सांगत नाहीये. काय झालं? हिच्यासारख्या अशा बऱ्याचशा मुलींची फी भरतो, सायकल वाटतो, पण शक्यतो कुठे सांगत नाही. आपली एवढी दिवसाची ओळख आहे पण तुम्ही असं काय कधी बोललं नाही तर सर की असं करू? नाही असं तुमच्याकडे केस बी आधी आली नाही ना? नाही आली. बरोबर आहे. आणि तिचा अख्ख्या गावात पोस्टर लागले. 100% आम्ही लावणार. तिचं आम्ही शिक्षण घेतोय म्हणजे आम्हाला एक तिची इच्छा आहे की तिचे तुमच्या गावामध्ये आमच्या अकॅडमीच्या बाहेर बॅनर लागायला पाहिजे. आता तिने कष्ट कसे करायचे काय ते तिची जिम्मेदारी. तिला मार्गदर्शन 100% तिला आम्ही मार्गदर्शन करणार. आणि आपला स्टाफ पण आहे ना, कोठाचा पण आहे आणि महाराष्ट्रीयन पण आहे. आणि आपली शिकवण्याची पद्धत थोडी वेगळी काय आहे, जर तुम्ही बाहेर बघितलं तर आपला शिक्षक मुलांना शिकवतो पण शिक्षक मुलांना विचारत नाही किंवा दुसरा माणूस मुलांना विचारत नाही की त्यांना तुम्हाला समजलं का. पण आपल्या इथं काय, शिक्षकांनी मुलाला शिकवल्यानंतर संध्याकाळी मी त्या सगळ्या मुलांना विचारतो तुम्हाला कळलं का. जर ते मुलं म्हणले आम्हाला कळत नाही तर त्या शिक्षकाला आम्ही संध्याकाळी 8 वाजता आणून त्यांच्यापाशी उभा करणार. जोपर्यंत ह्याला कळत नाही तोपर्यंत इथून तू उठायचं नाही. ही आमची शिक्षणाची पद्धत आहे, बाकीच्यांपेक्षा थोडी वेगळी. नाही ते काय होतं, येतात शिक्षक शिकवतात निघून जातात, ते 50 मुलं असतात, कोणाला कळतं कोणाला कळत नाही, बघत वर्ष निघून जातं. आई वडिलांनी एवढे मेहनत करून पैसे भरलेले असतात, त्या पैशाचं चीज होत नाही. ह्यासाठी आम्ही शिक्षकांना सांगतो तुम्ही शिकवत असताना जर मुलांना तुम्हाला नाही समजलं तर तुम्हाला ठेवून आम्हाला काही फायदा नाही. बरं तुम्ही म्हणणार आम्ही फुकट शिकवतो तरी आम्ही म्हणणार नको आहे आम्हाला. मेन आमचा मुद्दा काय किंवा मुलांना समजायला पाहिजे. आणि जोपर्यंत मुलांना समजत नाही तोपर्यंत तुम्ही तिथून उठायचं नाही. आणि आम्ही शिकवणार कमी मुलांना पण मुलांकडून आम्ही जास्त घेणार. आपलं टॉपर बरेच बसत असतील म्हणजे खूप चांगले म्हणजे दिदीला पण का नाही डॉक्टर व्हायचे, 100% होईल. गावात दवाखाना बांधायचा 100% होईल. परत अकॅडमीचे आहे का नाही आपल्या काय काय फॅसिलिटी त्यांना सांगा. सगळ्या कम्प्युटर रूम दाखवा, मेज दाखवा, आपले स्टाफ रूम दाखवा. आणि मला थोडं काम आहे, मी निघतो. आणि तिला कधी सोडवता? उद्या सोडा. चालतं, उद्या सकाळी सोडा किंवा संध्याकाळी सोडवा, काय अडचण नाही. काय होईल आता सगळी आवरावरी नाही झाली, उद्या सकाळचं सोडतो. चालते, काहीच अडचण नाही. निघू का मी? मला काम आहे. लक्ष राहून द्या पण. 100% काय. ओके सर, धन्यवाद. बरं काका तुम्ही या बघून जरा बसतो मी. या इकडे क्लासरूम आहेत सर आपले. ती घे ना खुर्ची.
हे गाणं सांग की याला कसलं मित्र खुर्ची ओढतंय माझी. ए खुर्ची ओढतोय म्हणजे अर्ध रोजच्या नव्हतं सारलेलो बसतो आणि आता खुर्ची बसायचं काय तुला मोठा स्लॅबवर थोबाड बंद करतो का? ए थोडं बंद कर आपल्याला का ना ऑर्डर कर चिकन तंदुरी बिंदुरी खायला. ठीक आहे हॉटेलमध्ये आलोय काय? अरे टेबल आहे खुर्चीत मला वाटलंच आहे. थोबाड बंद ठेव, थोबाड बंद ठेव. अरे किती वेळा त्या बाजीनाला सांगितलं तुम्ही कशाला आता येऊ नका म्हणलं तरी मागं. नाही मी काय जाऊ आम्ही जिथं मदत व्हायची असेल ना ते तुमची तोंड बघून मदत होत नाही. मग काय आमची तोंड बघून तर होईन नशिबवान आहेत आम्ही. मी का ना तरड पाहिजे ह्यांना चपकरच असता मग. बरं झालं तू तराट नाही नाही तर आम्हाला तराट माघारी पळावं लागला असतं. हा असं आहे ना. मग काय लय मोठी अकॅडमी बरं का. होय ना. राहतो का इथं चपराशी म्हणून पगार चांगला मिळेल. गुरक्याचं काम कर बाहेर इथं चालतंय. बरं ऐका तोंड बंद ठेवा. आपण चांगल्या ठिकाणी आलोय त्या लेकराचं ॲडमिशन होऊ द्या. तुमची अशा वाचा वाचा करण्यामुळं ना बाहेर काढतेला आम्हाला पण. या तुला कळतं त्यात. तुला म्हणलाय तुला म्हणलाय ती मला नाही तुला म्हणलाय. तुम्हाला दोघांनाच म्हणलाय. हा तुला बी. मी लय शांत आहे. हे आपली प्रशस्त कॅम्प्युटर लॅब आहे. त्याच्यामध्ये वायफाय कनेक्शन राहतं. जर समजा एखादा डाऊट आपल्याला क्लासमध्ये क्लिअर नाही झाला तर इथं आपण येऊन यूट्यूबवरती असेल किंवा जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरती बसून आपण ते सगळं सॉल्व्ह करून घेऊ शकतो. आणि ही लॅब आपल्याला आता मुलींचं हॉस्टेल आपलं वरतीच असल्यामुळे अगदी 10 वाजेपर्यंत ही लॅब चालू असते. त्यामुळे कोणताही डाऊट विद्यार्थ्याला राहत नाही. म्हणजे बाहेर जायचंच नाही. बाहेर जायचंच नाही. कसं वाटतंय? खूप छान आहे. छान आहे ना. नशीब आहे बाबा तुझं. आमच्या काळात नव्हतं असलं. आमचं मात्र पालतं पडून हाणायचं आम्हाला. रडायला लागलो तर कारडलं म्हणून बी हाणायचं. आता आले ही अकॅडमी. पहिलं मराठी शाळेत भात पीत मिळायचा सुकडी मिळायची दहीदान खवायचो. चला सर जाऊ कॅन्टीन. विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर इंजिनियर बनण्याचं स्वप्न तुम्ही बघितलेलं आहे आणि तुमचा प्रवेश अभिगुरु अकॅडमीमध्ये झालेला आहे. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दमलेल्या बापासाठी लेख नारळ पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. आपल्याला चांगला डॉक्टर व्हायचं आहे चांगला इंजिनियर व्हायचं आहे यासाठी आपला प्रवेश झालेला आहे. त्यामुळे आपल्याला अभ्यास करायचा यासाठी आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे आणि यासाठी तुम्ही अभिगुरु अकॅडमीमध्ये आहात. नमस्ते. हा तुझा वर्ग राहणार आहे. विद्यार्थ्यांनो ही आपली नवीन विद्यार्थिनी. हिला 10वी मध्ये 95% जास्त मार्क पडलेले आहे आणि ही उद्यापासून आपला क्लास जॉईन करणार आहे. आत्मविश्वासाच्या जगामध्ये अभिगुरु अकॅडमीमध्ये तिचं सगळ्यांनी स्वागत करायचंय. डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन आलेली विद्यार्थिनी अभिगुरु अकॅडमीमध्ये डॉक्टर बनूनच जाणार आहे. वा 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 छान. ऐकलं तरी लय समाधान वाटते सर. माहितीये का. आणि पोरांनो लय गरीब आहे बरं काही भांडणं बिंडणं करू नका. बघा कसला विचार करतो रे एवढा गंभीर. विचार वय. हा अरे तुला माहिती आहे का कृष्णा आतमध्ये ती सर काय म्हणलं काय गरीब होत करू आणि टॉपर असला की त्या पोराला ही तो फुकाट घेतात. हा इथं राहणं खाणं जेवण सगळं मोफत आहे लागा. पण पक्का एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का. काय रे तिथं फक्त गरीब आणि होतकरू पोराला घेतात. तुझ्यासारख्या माजुराला नाही घेणार लागा. मला मला माजुरी म्हणतो मला नाही ठेवणार. अरे मग मला नाही ठेवणार तर तू सारख्या बेवड्या दारुड्याला ठेवतील काय तवा. पिलोय का आज. आज नाही पेला म्हणून दररोज लागते की. मी सोडून दिले आता. अभिनंदन. फायनल तुझं ऍडमिशन झालं म्हणायचं. हा बरं सर चला द्या आता आम्हाला निरोप. लक्ष ठेवा जरा. हा उद्या सोड तू सर. हा ते लहान. अरे ती कुठं चला की. मी काय म्हणतोय सर आता मी लय गरीब आहे होतकरू पण आहे. हुशार तर मी जन्मापासूनच या. मला माझ्या लंकीला इथं नोकरी लागेल काय. हो लागेल की. आता सर मला मग होतं कंपाऊंडरची एक नोकरी खाली आहे आणि एक लेडीज बी पाहिजे झाडू पोछा मारायला. तू कंपाऊंडर आहे का नाही. नाही नाही आम्हाला गरज नाही. आमच्या घरी आहे तेवढं भरपूर व्यवस्थित आहे. तुला काय नोकरी बिकरी पाहिजे का. मला पाहिजे. चला चालतंय मला कंपाऊंडरची बी चालते बरं का. जॉईनिंग उद्यापासूनच माझी. झोपायला इथं जागा असते बाहेर. चला मच्छर चावत्यात जराशी पशी झोपण्यापेक्षा ही बरं आहे की.